नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ॲक्शन कंस्ट्रक्शन इक्विपमेंट, स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस. तर चला सुरू करूया. ॲक्शन कंस्ट्रक्शन हा एक कंस्ट्रक्शन इक्विपमेंटचा म्हणजे पूर्ण कंपनी बांधकाम विभागाशी संबंधित आहे. ॲक्शन कंस्ट्रक्शन इक्विपमेंट. तर कंपनीचं मार्केट कॅप आहे 11,386 करोड. बुक व्हॅल्यू आहे कंपनीची 150. करंट प्राईज आहे त्याची 956 रुपये. कंपनीचा 52 वीक हाय 1,543 आणि लो मारलेला आहे 52 वीक लो, तो 909 रुपयाचा आहे. तर कंपनी भारत आणि भारताच्या बाहेरसुद्धा कंपनी इथं भारताच्या बाहेरसुद्धा कंपनीनं इथं रिअल इस्टेट 10% आहे, पायाभूत सुविधा 35%, शेतीसाठी 10% उपकरणं बनवते आणि 45% सगळे मिक्स उपकरणं आहेत. तर कंपनी हायड्रोलिक, मोबाईल क्रेन किंवा पोकलांसारखे किंवा JCB असे उपकरणं बनवत असते. तर आता कंपनीची बॅलन्स शीट पाहिजे. तर बॅलन्स शीटमध्ये बघा, कॅश रिझर्व कंपनीचा परमनंट वाढलेला आहे. कंपनी आता 1,500 रुपयावरून 1,000 रुपयाला आहे. कंपनीची व्हॅल्यू ही तुम्हाला शोधायची आहे, की इथं कोणत्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही आहे. पण कंपनीची फॉरेनर जे आहे ते 11%, 10% आहेत कंपनीकडं. कंपनीकडं परमनंट होल्डिंग आहे 65%च्या आसपास, 65 ते 66%. तर कंपनीकडं पब्लिक होल्डिंग आहे 22%. तर आता टेक्निकल पाहायला जर गेलं तर कंपनी ही सपोर्ट लेवलला ट्रेड करते, बरोबर. आता तोच सपोर्ट तुटला तर 796 रुपयेचा खाली 796 रुपयाच्या आसपास सपोर्ट आहे. ₹800 एक सपोर्ट आहे आणि वरचा रेजिस्टन्स आहे तो पहिला. तर आता कंपनीचं व्हॅल्युएशन, तर इथं काय आहे 52% काय आहे, 12 लोक पॉझिटिव्ह आहेत आणि 11 निगेटिव्ह आहेत. तर कंपनीचा PEG रेशो 1.9 आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 15% आणि पॉकेट स्कोअर 6 आहे. आता इथं बुक व्हॅल्यू आहे ती 6.4 आहे. ही बुक व्हॅल्यू 1,500 रुपयाला गेली तेव्हा 20चा होता. 20 रुपयावरून कंपनी आली म्हणजे बुक व्हॅल्यू 20चा होता. आणि आज ट्रेड करते कंपनी 6च्या ह्याच्यावरती. जर समजा 1,500 रुपयाचा जर समजा बुक व्हॅल्यू, शेअर्स जर 1,000 रुपयाला आला तर बुक व्हॅल्यू ही सरासरी 10च्या आसपास यायला पाहिजे होती, म्हणजे 50%, म्हणजे 7.5च्या आसपास. 7.5पासून पण खाली आलेले आहे. त्यामुळं मग इथं म्हणजे इन्कम जास्त झाली कंपनीकडं, त्यामुळं बुक व्हॅल्यू प्राईस टू बुक ही कमी होत असते. आता पुढं जर पाहिलं आपण तर कंपनीचा हे जो चार्ट आहे, तर कंपनीचा फॉरवर्ड EPS काय सांगतो, की ही ॲक्च्युअल रेव्हेन्यू हा ब्ल्यू कलरमध्ये आणि येणारा रेव्हेन्यू तर असं दर्शवलेलं असतं. हे पेड सॉफ्टवेअर आहे Trendly.comचं. तर तुम्हाला आता खाली येतं बघा, FII 10% आहेत आणि म्युच्युअल फंड आपलं कंपनीची होल्डिंग आहे 65% आणि पब्लिक. तर अशा प्रकारे इथं म्युच्युअल फंड ह्याच्यात थोडेसे आहे 0.5% आहेत. तर कंपनीकडं ब्लॉक डील
इथं आता ICICI बँकेनं ICICI डायरेक्टनं बाय दिलेलं आहे आणि 1200चं टार्गेट सांगितलं आहे 9 नोव्हेंबरला. आता तिथून ट्रेड करते 4 पॉईंट आणि 5% आसपास खाली ट्रेड करतो आहे. कंपनी बनवते काय, तर चला जाणून घेऊया आपण कंपनी बनवते काय. तर हे ॲक्शन कंस्ट्रक्शन इक्विपमेंटचं म्हणजे JCB, पोकलॅन किंवा उचलण्याचे क्रेन, जे आपण मोठ्या मोठ्या इमारतीला क्रेन बघतो, ट्रॅक्टर बघतो, हे जे कम्प्लीट ही आहे, हे भारताच्या बाहेर त्यांचे ऑफिसेस आणि हिता आहे तो भारत आहे. भारताच्या बाहेर यांचं कंपनीचं विस्तार एवढा झालेला आहे. तर 60 प्रोडक्ट आहेत आणि लोकेशन 100 आणि एम्प्लॉईज 3300 आणि 20,000 हॅपी कस्टमर. म्हणजे प्रोडक्ट आणि जर पाहिलं तर कंपनीचं म्हणजे ही लागणारी वस्तू आहे की शेती संबंधित, कंस्ट्रक्शन संबंधित. तर इथं अजून प्रोडक्ट पाहायचं झालं तर इक्विपमेंटमध्ये हे एवढे इक्विपमेंट बनवतात. हे बघा, अशा इक्विपमेंटमध्ये म्हणजे उचलायचं आणि इथे दिसतंय तुम्हाला खाली ह्या लाईनला बघा, म्हणजे सर्वत्र. आणि कुठे जरी तुम्हाला क्रेन दिसलं तरी ह्या असा ॲक्शन कंस्ट्रक्शन इक्विपमेंटचा ACE हा लोगो दिसेल तुम्हाला. ट्रक जो आहे, ट्रकवरती हे मशीन आहे. हे असं कंपनीचं हे विस्तारीकरण. जर कंपनीचा बाय सेल झोन जर पाहिला तर कंपनीचा अपसाईड 47% आहे दाखवतं आहे आणि फेअर व्हॅल्यू ही 1405 रुपये निघते. एका वर्षानंतर फॉरवर्ड EPS सुद्धा 1350 रुपये, अपसाईड 41% पुढच्या वर्षी फेअर प्राईज. तर अशा प्रकारे कंपनीचं जर तुम्हाला कंस्ट्रक्शनशी जर काय संबंधित स्टॉक हवा असेल तर हा स्टॉक तुमच्या ॲनालिस्टला किंवा तुमच्या विचारल्याशिवाय घेऊ नका. तुमचा वित्तीय सल्लागार असेल त्यांना विचारूनच शेअर्स हा खरेदी करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोणता नवीन शेअरचं फंडामेंटल हवं असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर हा शेअर्स कसा वाटला